चला आपण टेस्ट भाग 8 अक्षरमाला सहसंबंधाचा प्रश्न बघणार आहोत. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वळूंचे एबीसीडीचा उद्याच्या पेपरमध्ये 28 तारखेच्या प्रश्न दिसतील. तत्पूर्वी NMHचे नवीन ऑनलाईन क्लास झूम ॲपवरती तास असतात. इच्छुक असल्यास या नंबरवरती संपर्क साधावा. दररोज 2 तास घेतले जातात. सॅट आणि मॅट प्रत्येक विषय, प्रत्येक प्रश्न, टेस्ट, नोट्स, बोर्ड प्रश्नपत्रिका, 90 गुणांच्या टेस्ट सगळी अगदी डिटेलमध्ये तयार केली जाते. 3 ते 2 महिने अगोदर सिलेबस कंप्लीट केला जातो. जर इच्छुक असल्यास या नंबरवरती संपर्क करावा. दररोज 2 तास, फी फक्त 300 रुपये. मग आता आपण बघूया अक्षरमाला. अक्षरमालेचा प्रश्न असला ना पोरांनो, एकाखाली एक लिहा. याचा कसा संबंध आहे बघा. आता बघा, ए आणि आय मध्ये किती सोडले बघा. जवळ अक्षरमाला आहेच आपल्याजवळ. ए आणि आय मध्ये 1 2 3 4 5 6 7 सोडले. प्लस 7 करू. जी आणि ओ मध्ये 1 2 3 4 5 6 7 सोडले. ओके. मग इथं पण प्लस 7 सोडा. ई नंतर 7 सोडा. 1 2 3 4 5 6 7 सोडली काय येणार आहे, यम येईल. मग के नंतर पण 7 सोडायचे आपल्याला. के नंतर 7 सोडा. 1 2 3 4 5 6 7 सोडले की यस येणार आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर MS असं येईल. सहसंबंधाचा प्रश्न, सांकेतिक लिपीतले प्रश्न एकाखाली एक असं सोडा, म्हणजे आपल्याला लगेच परीक्षेमध्ये क्लिक होईल आणि लक्षात येईल. चला आता हा प्रश्न बघूया. बघा, हा प्रश्न जर पाहिला तर तुम्हाला कळतं EV तुमचा सराव असतो. वळूंचे एबीसीडी प्रमाणे तुम्हाला या ठिकाणी दिसेल, लक्षात घ्या. बघा आता या ठिकाणी बघा, EV आहे का, पुन्हा JEV येत आहे, EV, JQ, परत कसं आहे बघा, OL, TG, असे वळूंचे एबीसीडी या ठिकाणी आले. मग तसं आपण इथं एक एक अक्षर आहे ना, बीला काय, बीच्या खाली काय येते बघू, Y, म्हणजे उत्तरामध्ये आपल्या फिक्स Y येणार. ठीक आहे. परत बघा GT, ओके. परत काय आहे, LO, J, म्हणजे YTOJ, पर्याय क्रमांक 3 येतो, लक्षात ठेवा. हां, चला त्याचा पुढचा प्रश्न बघूया. खूप सोपा प्रश्न आहे. बघा आता तुम्हाला लगेच कळलं की ही घन आहे. Fचा क्रमांक 6 आहे. 6चा घन 216. Lचा क्रमांक जो आहे तो 12 आहे. 12चा घन करायचा आपल्याला. 12चा घन तोंडपाठ असेल तर तुम्ही डायरेक्ट लिहाल 1728. ओके. चला आता पुढचा प्रश्न आपण बघूया. वळूंची एबीसीडी तर दिसत नाही या ठिकाणी. तसं नसलं की एकाखाली एक लिहायचं. MOUSE, KPSTC. बघा, MK किती सोडले बघा, KLM -1 आहे, पाठीमागचं घेतलं आहे. MK पाठीमागचं घेतलं आहे. याच्यामध्ये बघा OP +0 आहे. बघा या ठिकाणी लक्ष द्या. US अक्षरमालेमध्ये बघायचं बरं का, आपल्याजवळ अक्षरमाला जवळ असू द्यायची. US -1, ST +0, EC -1. तसंच इथं आता आपण सोडूया बरं का. Lला +1 आहे, म्हणजे -1 आहे, -1 म्हणजे Lच्या मागं 1 सोडून J. आईला +0, आईच्या पुढचं लगेच अक्षर घ्यायचं, लक्षात ठेवा. मग त्या ठिकाणी काय अक्षर येईल, J. Gला -0 म्हणजे Gच्या मागं 1 सोडायचं. F सोडलं की E येणार. H +0 आहे, H झालं की I. T 1 सोडून पाठीमागं R. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय येईल, JGEIR, पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात सगळ्यांचं. तर आता 5 नंबरचा प्रश्न आपण बघूया. बघा आता इथं कळलं असेल सगळ्यांना. Mचा क्रमांक 13, Kचा क्रमांक आहे 11. बघा मग आता या ठिकाणी काय केलं आहे, 169, 121. Jचा क्रमांक 10, 100. Hचा क्रमांक 8, 64. 100, 64, पर्याय क्रमांक 1. समजले सगळ्यांना. ओके. बघा अतिशय छान पद्धतीनं जर आपल्याला देखील NMHची तयारी करायची असेल अगदी डिटेलमध्ये, तर
पहिल्यापासून क्लासला जॉईन जर आपण असाल तर 100% 150च्या पुढे तुम्ही जाणार. या नंबरवरती संपर्क साधावा क्लाससाठी.